पुणे महानगरपालिकेत काँग्रेस पक्षानं गटनेतेपदी ॲडव्होकेट रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांची निवड केली आहे। एक वेल एज्युकेटेड चेहरा आणि एकनिष्ठ काँग्रेस पक्षाशी कायम राहिलेल्या चेहऱ्यावर काँग्रेस पक्षानं मोठी जबाबदारी सोपवलेली आहे। आपल्यासोबत स्वतः चंदूशेठ कदम आहेत। काँग्रेस पक्षानं गटनेतेपदी आपली निवड केलेली आहे। काय सांगाल पहिली प्रतिक्रिया? गटनेतापदी काँग्रेस पक्षाने माझी निवड केली त्याबद्दल पहिल्यांदा मी काँग्रेस पक्षाचा सर्व ज्येष्ठांचा, आमचे प्रदेशाचे हरदेवजी सपकाळ साहेब, आमचे पुणे शहर काँग्रेसचे सर्व सदस्य, या सर्वांचा मी मनापासून आभार आहे। हे पद नसून एक जबाबदारी आहे। आज पुणे शहराने टाकलेला विश्वास आहे, त्या विश्वासाला सार्थ ठरायचं आहे। काँग्रेस पक्षाचा आवाज उठवायचा आहे, लोकांना पुणेकरांना न्यायाच्या भूमिकेत काम करायचं आहे। त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहून त्या पद्धतीने पुढची वाटचाल आम्ही करणार आहोत। ज्या दिवशी गटनेतेपदी आपली नियुक्ती झाली त्या दिवशी सुद्धा तुमची एक पोस्ट होती जी चर्चेचा विषय खरं तर शहरासाठी होती की ही केवळ पद नाही आहे, पुणेकरांनी दिलेली जबाबदारी आणि पुणेकरांच्या विश्वासासाठी सार्थ ठरेन असंच काम मी महानगरपालिकेमध्ये करेन। त्यासाठी तुमचं पुढचं आता विजन कसं असणार आहे पुणे महानगरपालिकेमध्ये? आता ही पुणेकरांनी दिलेली खरोखर जबाबदारी आहे। पुण्याचे ट्रॅफिकचे प्रश्न आहेत, पुण्याच्या अनेक समस्या आहेत। आज त्या समस्यासाठी सर्वजण बसून मिळून कसा मार्ग काढता येईल, प्रशासन असेल, सत्ताधारी असतील, आम्ही सगळे विरोधात काम करणारे जे पुण्याच्या प्रश्नासाठी काम करणार आहोत, सगळे एकत्र बसून यासाठी मार्ग काढण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत। 2007ला स्वीकृत नगरसेवक, नंतर 3 टर्म आता नगरसेवक म्हणून आणि विक्रमी मताधिक्याने निवडून येणारे नगरसेवक अशी तुमची ओळख आहे। आता 2026ची ज्यावेळी निवडणूक झाली आपल्या पक्षाचे 15 नगरसेवक सभागृहामध्ये असणार आहेत। या जुन्या नव्यांचा मेळ घालून सभागृहामध्ये तुम्हाला गटनेता म्हणून वाटचाल करावी लागणार आहे। त्यासाठी कशी तुम्ही प्रयत्न करणार आहात, कशी रणनीती आखणार आहात? 2007 पासून सातत्यानं मला माझ्या कोथरूडमधील माझ्या नागरिकांनी, प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांनी माझ्यावर पूर्णपणे विश्वास दाखवलेला आहे। आज पुणे महानगरपालिकेत 4थ्यांदा नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिलेली आहे। माझ्याबरोबर माझ्या अजून एक सहकारी दीपालीताई संतोष डोक याही तिथून निवडून आलेले आहेत। जुने नवी आम्ही पहिल्यापासून काँग्रेस पक्षात सर्व एकनिष्ठ निष्ठावंत नगरसेवक म्हणून आम्ही काम करणारे लोक आहोत। काँग्रेसचे सगळे निष्ठावंत सगळे सहकारी आहेत। त्यांना काँग्रेस पक्षाची विचारधारा घेऊन सगळ्यांच्यावर चर्चा करून आम्ही सगळेजण नवीन मिळून सगळे हसत खेळत वातावरणात छान पुणे शहरासाठी काम करणार आहोत। पुण्यासमोर आज अनेक समस्या भेडसावतात, खास करून ट्रॅफिकची समस्या आहे। या सगळ्या समस्या निवारणासाठी एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला सभागृहामध्ये काम करावं लागणार आहे। सत्ताधाऱ्यांना वेळप्रसंगी गेरीज धरावं लागणार आहे। त्यामुळं या सगळ्यामध्ये सुद्धा तुमचा रोल जो आहे तो फार महत्त्वाचा आणि इम्पॅक्टफुल राहणार आहे। आज सत्ताधाऱ्यांनाही माहीत आहे की पुण्यातला ट्रॅफिकचे प्रश्न काय आहे, आम्हालाही माहीत आहे पुण्याच्या ट्रॅफिकचे प्रश्न काय आहेत। सगळ्यांची इच्छा आहे, त्यांचीही इच्छा असणार आहे की ट्रॅफिकच्या प्रश्नात काम करावं। आमचीही इच्छा आहे की ट्रॅफिकच्या प्रश्नात काम झालं आणि पुणेकरांची सुद्धा इच्छा आहे की ट्रॅफिकचे प्रश्न सुटावे। त्यासाठी सगळेजण बसून त्यासाठी नियोजनाने काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि इथून पुढचं काय असेल ते आपल्यावर नंतर मी बोललेले डिटेलमध्ये। निश्चितच काँग्रेस पक्षाकडून महानगरपालिकेमध्ये गटनेते म्हणून चंदूशेठ कदम यांची निवड जी आहे ती करण्यात आलेली आहे। जुन्या नव्यांना सोबत घेऊन पुणेकरांच्या प्रश्नावर आणि पुणेकरांनी दिलेल्या जबाबदारीला सार्थ ठरेल असं काम आपण पुणे महानगरपालिकेमध्ये करून दाखवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।